बघा हे रानातून आले आले आमच्या हातून तसे पडलेले. कशा हातून सुनबाई उचला होता हातून. तुमच्या हातून होतेच का सकाळ उचलायची गरजच नाही म्हणा. सकाळच आमच्या हातून सगळे रानात जातात पांघरून नाही का नाही. सकाळ सकाळ शेण काढ असं होते होय. बघा सकाळ सकाळ शेण काढलं म्हणून जमते का नाही. होते का नाही सकाळ सकाळ शेण काढलं की. दीदी काय करायला लागली बाई काय म्हणाली एवढी कशी करायली कवा येते ढकलतीस तिला धरी जाऊन अग मामा ढका मारायली बघ ना. कवा खायचं दूध तिचं येल्यावर कवा येते दिदे कवा येते हाणायली तुला शिंगाने हाणायली. हान तिला हान आवडे हान 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 पाणी पाहिजे नाही काय नाही हान म्हणा हान तिला हान हान आवडे हान. माग माग चली ती बाई मालकीच्या तू सांगायला हो तिकडे खरकट खरकट ऐकत नाही टोकल्यावर पाय दिला. अगं ग ग ग डरामात पडती काय की माग सर चल तिकडे चल कुठे जायचंय चल तिकडे घेऊन जाती हौदाला टाकीला. तिला सोड बरं येते का बघू तुया मागे खायला जाती. लय मालकीण्याचा जीव तिच्यावर. आदित्य आदित्य काय करायला सुनबाई सुनबाई कुठे येता बंगलोत आहेत काय. इकडे नाही तर कुठे गेल्या शेण काढायला काय शेण काढायला किती बार एक पाव किती बार हिस काढला बरं एक पाव किती बार हिस काढला खाली पडला एकदाच उचलून आपटायचं नाही वे. सकाळ सकाळ मी सगळं शेण काढते ह्या 2 बैलाचं त्या 4 बैलाचं कसे झाले हातामुळे शेण काढू काढू गाशी चरबड चरबड लागायला गेलं. आवडीची सकाळी एक टोपल्यावर हाता सरसर टाकीत असते इथं वाल्या शेणाची बसती अशी थपी. आता एक बोटी उचलायली सुनबाई किती हिदळ हिदळ चिदळ चिदळ गेल्या तर किती गेल्या त्या आवडीला बोललीस का बोलायचं नाही तेव्हा रुसली काय आवडी का म्हणून तुला माहिती का काय केलं तिनं. हा दीदीच्या पायावर पाय दिलाय तिनं काल तुला माहिती तुझ्या तुझ्या पायावर पाय दिलता ना. तू काय म्हणली होतीस तिला मी तेव्हा भांडले होते का हा भांडले होते म्हणून मी पाणी पाजा नेलं ना पाणी बी पित नाही पाणी बी पित नाही. तुला माहिती का दीदीच्या पायावर पाय का म्हणून दिला होता दीदीने पेंट ठुली नाही म्हणून. मग काय म्हणली दीदी माहिती का पेंट होते तुला म्हणून तिनं. आणि मी तिला पाणी पाजा नेले चांगलं धुवायला पिला नाही कच कोण पाय दिला पाणी पाजा नेलं नाही काय नाही तू अशीच बघ म्हणताना ती रुसली तुझ्यावर बोलत ना आता तुझ्या मागे बी येत नाही ना. तिला हा धड किती दीदीला दिली होती का नाही ढकलू ढकलू किसन येते का दूध खायचं का तूप खायचंय. चहा प्यायचं म्हणलं की दूध बी खावं लागत असतं माहिती का. खरंच बी खातीस खरोजाचे लाडू बनवू आपण आता. खाल्लेच का कधी खरोजाचे लाडू मला येतात खरोजाचे लाडू बनवायला. मस्तपैकी लाडू बनवू ह्या बारीचा बघू दीदी काय करायला हा मी शिकवते ना तुला मी शिकवते ना तुला मी कधी बघितलंच नाही मी शिकवते ना तुला. तुम्ही शिकवल्याच रात्री कशी भाजी केली शिकवली ती कशी झाली ती भाजी आता ध्यानात बसली कशी बनवली बसली का काढायला सुन बाई आता शेण काढ द्या. चला दीदी गेली आणायला धुयाला बकेट तर ठुली गेली धुयाला म्हशीला. तिला आवाज मारून विचारावं लागेल बकेट पाहिजे का म्हणून.
मला उचलायला लागतं पांघरूनं. व्हिडिओ धरलाय मी आल्या लोकांच्या गाड्या खाली होऊन. बघा या आमचा इरड आमचं गावाचं आहे एक कारखान्यावर 12 गावचे लोक येतात आणि इथं कारखान्यावर कोप्या घालून राहतात बारक्या बारक्या घर गावाकडे ठेवून. काय कोप्या या आमची कोपी या आमचा बंगलो. एक नाही 2 ही आमची ती सुनबाईची आली बाय ती तिथं. अगं ही बकेट द्यायची होती ना तुला बकेट द्यायला ते मी तिला साबण लावायला पाहिजे माशाची. पिली का पाणी पाणी पिली तुला मारती आता ती मारती मार आवडे तिला मार आवडे हिला मार. तिला साबण लावायला पाहिजे ग म्हणजे माशा बसत नाही का उद्या. दोघीनं 2 कामं उचलले की झालं. पाण्यावाला आपल्याकडे काय येत नाही बघ लवकर कवच संध्याकाळची येते. आपल्याला आता भाकरी विक्री करावं लागते ना. ए पुरी आवडीला तिकडं बांध. काय झालं हाताला बाय बाय दिदे गुरु पान झालीस तू घ्या गोरी पान झाली कायची सोय आहे किती बघ थोडी इथं रंगली नाही बघ पण भारी आलती. कायचे बाबासाहेबांची सिग्नेचर आहे ना बाबा ते सिग्नेचर D.R. आंबेडकर. कर. काय झालं ग ते काय केलं तिथे आवडीनं मेकअप केला काय हो गंटिकली लावली ना. हा काय केलं ते धुवून आणले मी काय करायचं तिला धुवून आणलं तिनं काय केलं मार तिला मार आणि तसं मार पड पाया पाया मार 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 पाय नाही मार. अगं वैरण टाकणं तिला बाई मला जर मार लावडी ना की लगे वैरण टाक वैरण ग टाकायचं लगे कोण टाकायचं. अगं वैरण टाकणं नाही एकाची बाई टाक टाक वैरण टाक उरक लवकर. रानातून आलं की सकाळ सकाळ काम एक होतंय म्हणून तुला लगे हे होतंय. उठ लवकर रान उठ नाही ग उरक लवकर म्हणायचं होतं तू उठ आलं. बाय त्यांच्या गायला बी पाणी पाच बरं बाई पाच बाई पाणी तेवढंच पुण्य भेटत असते गायचं ना ग. बघ ती गाय बघायली गायत याकडे दे. काय नाव आहे ग तिचं गुड्डी गुड्डे गुड्डे. अगं पाणी पाज आधी तिला पळ. अरे तुला जनावरचं भेवट नाही दुसऱ्याच्या गुड्डे पी पाणी म्हणा. त्याला ठेवा पांढऱ्या बघ ठेवाली काढा तिला बी फक्त तरमळली तिला बी ताण लागली तिला बी लई ताण लागली गे दिदे. गरम आहे लई आपल्या इकडे ठेवते ना आपण गरम पाण्याची बकेट घेऊ तिकडली म्हणजे आंघोळ करावी ना आपल्याला. गार पाणी ठेवून दिला मग गरम पाणी खरंच लागायला देते हो थोडं थोडं कवाय ना मग काजू म्हणून मारता असते जनावर पुन्हा. का म्हणून तसं बेडवायलीस तिला वैरण टाक वैरण टाक. गुड्डीला बघायची बघ तुझ्याकडे गुड्डी म्हणा गुड्डी. बया बया सुनबाई गुड्डीला वैरण टाका गेली दिदी. आव सकाळ सकाळ उचलायचं म्हणलं लेकरं उठतच नाहीत नाही याच्यावरलं लयची अडायन करते तर. टाकलं का टाकलं आणि बरं पाणी त्यातलं गरम गरम त्या डाळ त्यातलं हां
कुठे पिलं हा खरं रात्री खरंच खाल्लेली त्या मच्छीचं पिलू दाखव ना दीदी चल का दीदी दाखव निघा तिकडं चल की त्याचा बैल मारते ते बारकोचं पिलू जाऊ नको बैल खरं मारे नाही बाई लय जनावर आवडते आग मामा 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 त्याला वाटलं प्यायला सोडायला काय की गेला नाही आज भाऊशी तुम्ही गेला नव्हता आपल्या म्हशीला घेऊन टाक. हाल्या झालाय हाल्या म्हशीला झालाय हाल्या कसं वाटत आहे होय आपल्या आवडीला कवा होईन तसा पुढच्या महिन्यात खालू पुढच्या महिन्यात खालू नाही वगार वगार होईन तुला काय माहिती वगैरे दोन्ही बी चांगलं होतं पहिली वगार होती ना सर मला आंघोळ करायची जा बाई अरलूच गार आहे ना. बर्फाचा गोळा गार आहे ना. रात्री राहिली तुम्ही खरकट भांडे डोक्याला आंघोळ करायची मला आले गार लागतं रात्री घासायचं. नग वगैरे संध्याकाळी घासायच ना त्याचं काय आता काय काम असते आपल्याला आल्यावर गेला ना काय पाहून आज लय लवकर आलात बरं 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 कुठं चालायलात लांबवर पलीकडे चालायलात काय इथं कुठं